लातूर मनपाचा हलगर्जीपणा, जिनत सोसायटीत तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिक हैराण, स्वच्छता विभागाविरोधात संताप. लातूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील जिनत सोसायटी परिसरातील नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तुंबलेले नाले, साचलेले सांडपाणी, वाढलेल्या डासांचा प्रादुर्भाव आणि त्यातून निर्माण झालेल्या आरोग्याच्या धोक्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित स्वच्छता निरीक्षक SI यांनी परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केलेली नाही. वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही समस्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच स्वच्छता कर्मचारी साधू कांबळे यांनाही अनेक वेळा संपर्क करून समस्या सांगितल्या, मात्र काम होत नसल्याची आणि अनेकदा फोनलाही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना आणि लहान मुलांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने विविध आजारांचा धोका निर्माण झाला असून याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली की काही नागरिकांना स्वतःच नाल्यांची साफसफाई करावी लागली. जर नागरिकांनाच ही कामे करावी लागत असतील तर महानगरपालिकेच्या यंत्रणेचा उपयोग काय, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जिनत सोसायटी परिसरातील नाल्यांची साफसफाई, स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करून नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अशी मागणी अयाज शेख, जावेद पठाण यांच्यासह परिसरातील नागरिकांनी SS मराठी न्यूजकडे केली आहे. लातूरहून SS मराठी न्यूजसाठी रिजवान शेख, जिल्हा संपादक, लातूर. SS मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी लातूर जिल्हा संपादक रिजवान शेख. आज आपण उभे आहात लातूरच्या जिनत सोसायटी या भागामध्ये, प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी महानगरपालिकेचे दुर्लक्ष आपण बघू शकता. कचऱ्याची गाडी पण टायमिंगला येत नाहीये. कधी दुपारी येते, तर कधी सकाळी येते, तर कधी 6 वाजताच येते. त्यामुळे कचऱ्याच्या गाडीची पण समस्या आहे आणि इथल्या रोडची पण समस्या आहे, नाल्याची पण समस्या आहे. मच्छर जास्त वाढल्यामुळे डेंग्यूचं प्रमाण पण खूप वाढत आहे. तर आपण जाणून घेऊ की या जिनत सोसायटीमध्ये तर काय आपलं म्हणजे म्हणणं काय आहे की महानगरपालिकाचं काय दुर्लक्ष झालेलं आहे? कशामुळे काय काय कारण? महानगर के जो लोग हैं हाँ। यहाँ पर आते नहीं, यहाँ अच्छा। पर आके देखते नहीं क्या मसला है, क्या प्रॉब्लम है। हम्म। यहाँ पे हमारे देखें आप अभी देखिए यहाँ पर आकर, यहाँ पर अंदर कितना ये है, पूरा मल जमा हुआ है अंदर, खाने के लिए कोई आता नहीं यहाँ पर। कैमरे हमारी यही समस्या है कि भाई महानगर पालिका के जो लोग हैं यहाँ पर आए, देखे यहाँ पर आकर क्या समस्या है, क्या प्रॉब्लम है, क्या अड़चन है, यही हमारी समस्या है। अच्छा, तो इसके लिए जो है सो यहाँ पर जो ऐसा है, आपने ऐसा बात की? हमारा ये यहाँ से जो है हमारा पास का जो आदमी महानगर पालिका का, उसको हमने कॉल किया तो फोन वो उठाता नहीं, बात करता नहीं, कुछ करता नहीं। अच्छा, तो आपने महानगर पालिका के एसआई को फोन किया, क्या कोई कर्मचारी को फोन किया या साफ सफाई कर्मचारी को फोन किया? साफ सफाई वाले को हमने फोन किया था तो वो फोन उठा रहे नहीं हमारा। अच्छा, जो साफ सफाई के जो मुखिया हैं, पिड़गे साहब, इनको आपने कॉल करने की कोशिश की या महानगर पालिका में कुछ निवेदन देने की कोशिश की आपने? नहीं दिया अभी, अब वो उसके लिए तो हमने ये आपको बुलाया। अच्छा, निवेदन देने वाले हैं कि जिनत सोसाइटी में साफ सफाई का काम नहीं हो रहा। कल देने वाले हैं। अच्छा, तो आपने कितनी दफा उनको फोन किया? मैंने बहुत को फोन किया, मैंने किया, हमारे भाई ने किया, अच्छा, हमारे दिल्ली के बहुत सारे लोगों ने किया, फोन हो गया। मैंने तो यहाँ उठा तक रहे भी सुना है कि महानगर पालिका के लोग यहाँ पर नाली काटने के लिए नहीं पहुँच रहे, तो उसके हिसाब से जो है तो लोगों ने खुद से नाली काटा है। हाँ, हमारे दिल्ली के मुकम्मल शब्द है, हमारे दिल्ली के अच्छा, मस्जिद के जो मौजन है, चार भाई ने उन्होंने खुद काटे यहाँ पे, अच्छा। नाली काटे। और गली का, हमारे गली का भी आदमी कुछ नाली काटे यहाँ पे। हाँ। तर आपण बघू शकता की महानगरपालिकेचा वार्ड क्रमांक 3 मध्ये किती लक्ष आहे आणि किती लक्ष नाही आहे, यात आपल्याला कळतो की आपण बघू शकता की या नाळ्याची अवस्था काय आहे. आज आपण बघू शकता की इथे झाडे झुडपं खूप झालेले आहेत आणि हे नाळी पण भरपूर भरलेली आहे. हे पूर्ण नाळी जाम झालेली आहे. हे पूर्ण झाडा झुडपे झालेले आहेत. हा डीपीचा एरिया आहे, करंटचा एरिया आहे. त्या करंटच्या खाली पण भरपूर झाडं झुडपं झालेले आहेत आणि या झाडामुळं गेल्या वेळेस पण खूप सारा प्रॉब्लेम झालता आणि लाईटचा पण प्रॉब्लेम झालता आणि आपण बघू शकता की हा पूर्ण भाग हा पूर्ण भाग नाळी पूर्ण भरलेली आहे. लोकाला आजार झालेला आहे. महानगरपालिकेला त्यांनी कळवण्यात पण आलं होतं, परंतु ह्याच्यावरती काहीही हे काम केलेलं नाहीये. आपण बघू शकता की महानगरपालिकेचा आणि महावितरणचा जे
इथं आपण स्ट्रीट लाईट लावलेली आहे. तर त्या स्ट्रीट लाईटची अवस्था, त्याचं जे बोर्ड आहे, हा जी बोर्ड आहे तो पूर्ण लटकत आहे आणि या खांबामध्ये करंट येत आहे वारंवार ही करून. आणि हे बघा, या या ठिकाणी आपण बघू शकता की किती झाडे झुडपं झालेले आहेत. हे महानगरपालिका याच्यावरती लक्ष देत नाहीये आणि इथं बारके बारके मुलं खेळत असते. बारक्या 2 मुलाला इथं करंट पण लागलेला आहे. आपण दाखवा या पोलची अवस्था काय आहे. समोरून जाऊन दाखवा तुम्ही की किती उघडं आहे आणि कसं काय. हे आणि काही लाईट याचे बंद पण होते. महानगरपालिकेला कळवण्यात पण आलता. आपण पूर्ण परिसर हा बघू शकतो की नाळ्या कसं काढतेत, काय झालंय काय नाही. हा मस्जिदच्या समोरचा परिसर आहे. ते दाखवून द्या थोडं, झाडं कशी कशी झालेली आहेत. इथं खूप अडचण पण आहे. या अडचणला काढून इथलं पूर्ण साफसफाई महानगरपालिका कधीही करून घेतलेली नाहीये. वारंवार त्यांना सांगण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. आता तो साफसफाई जी कर्मचारी आहे त्याचं नाव काय आहे? साधू आहे. साधू. या वार्डामध्ये साधू आहे. म्हणून आहे. अच्छा, साधू म्हणून आहेत का? अच्छा, ठीक आहे. आपण बघू शकता की या परिसरामध्ये आणखीन काय काय किती घाण आहे किंवा नाळ्याचा काय प्रकरण हे बघू शकता की इथं आणखीनही कचरा जमलेला आहे. आणि हा लातूर जिनस सोसायटीचा ग्रीन बेल्ट आहे. ग्रीन बेल्टला पण कोणी बघत नाहीये, काही करत नाहीये. हे पूर्ण कचरा आपण बघू शकता. पुढं नाळी पण जाम आहे. वारंवार अशी यांची कंप्लेंट आहे की वारंवार सांगताही हे महानगरपालिका काहीही काम करत नाही. हा पूर्ण नाळी भरलेली आहे. हे पूर्ण नाळी पूर्ण म्हणजे एकदम जाम झालेली आहे. तरी पण महानगरपालिकाला इतकं काय काम आहे की ते ह्या वार्डामध्ये लक्ष देत नाहीये, दुर्लक्ष करत आहे. हे नाळी पूर्ण जाम झालेली आहे. आणि काही दिवसापूर्वी हा प्लॅटफॉर्म जे आहे, येण्या जाण्याचा रोड आहे, कंटिन्यू हा रनिंगचा रोड आहे. हा कंटिन्यू जे आहे ना रनिंगचा रोड आहे, हा प्लॅटफॉर्म फुटलेला होता. आणि येथून मस्जिद आपण बघू शकता की मस्जिद इथं जवळच आहे. तरी पण त्यांना वारंवार नगरसेवकालाही सांगून नगरसेवकनीही इथलं काम केलेलं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. आणि हा जे आहे अर्धा पूल तुटलेला होता. त्याच्यानंतरनी काही दिवसानंतर पाईप टाकलेत. काही दिवसानंतरनी जे लोकांनी यांना कंप्लेंट देऊन ही काही फरक नाही पडला. त्याच्यानंतरनी त्यांनी काय केला की एक पाईपाचा तुकडा घेतला, पाईप त्याच्यात टाकण्यात आला आणि त्याच्यावरून मुरुम टाकून बोगस काम असा करण्यात आला. त्याच्यामुळं हा नाळी जी आहे हे पूर्ण ब्लॉक झालेली आहे. ह्याच्यामुळे चिरट किती होतील आपण जाणू शकता आणि ह्याच्यामुळे आजार किती वाढेल हे पण आपण जाणू शकता. कारण की हा घर जे बघत आहात तुम्ही, या घराच्या लोकांना खूप त्रास झालेला आहे. त्यांनी वारंवार कंप्लेंट देऊन पण त्याचं काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन कधीच घेतलेलं नाहीये. आणि आपण बघू शकता की हा पूर्ण रोड ची बाजूची जी नाळी आहे हे पूर्ण जाम आहे. ते नाळी जाम आहे आणि हे पण सेक्शन पूर्ण जाम आहे. तर महानगरपालिकेला अशी विनंती आहे की आपण तात्काळमध्ये यात लक्ष देऊन ते पूर्ण जे आहे तर आपले जे आहे तर कामं करून घ्यावे, अशी ही नागरिकांची मागणी आहे. काय बारिश आने से पहले इधर आओ, आओ ना, इधर आओ सब जण. हा, तर काय म्हणणं आहे आपलं? बारिश आने से पहले अगर ये काम करे तो बहुत अच्छी बात है. अच्छा, म्हणजे या नागरिकांचं असं म्हणणं आहे की पावसाच्या आधी जर हे कामं फास्ट होतील तर पावसामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. जिनस सोसायटीमध्ये नाळीचा ज्या मागच्या वेळेस जे नाळीचा प्रॉब्लेम झाला, त्या नाळी जाम असल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून लोकांचं अन्न ते जे आहे खराब झालता पावसाच्या पाण्यात भिगून किंवा नाळीच्या पाण्यात भिगून पूर्ण आळ्या त्यांच्या घरामध्ये गेलते. मागच्या वेळेस पण आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं. ज्यावेळेस मी MIMचा सोशल मीडिया अध्यक्ष होतो, त्यावेळेस पण मी निवेदन देऊन हे प्रकरण त्यांच्यासमोर मांडलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी कारवाई करून ते पुढचं काम केलं होतं. आताही मी SS मराठी न्यूजच्या माध्यमातून आपल्याला कळवतो की आपण याच्यामध्ये तात्काळ कामं करून या लोकांचा जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यात यावं. लाईट बी बंद आहेत, काही पोलाच्या लाईट बी बंद आहेत. काही पोलाचे लाईट बंद आहेत. लाईट लई दिवस झाले, ती दिवसावर. अच्छा, किती दिवस झाले? कमीत कमी 3-4 महिने झाले, अजून काम झालं नाही. तसंच लाईट बंद. कोणता एरिया आहे तो? कुठला एरिया आहे? ती मस्जिदच्या पाठीमागलचा एरिया आहे. ड्रायव्हर ड्रायव्हर गल्ली पासला बी आहे, DP समोरचा बी आहे. 2-4 लाईट बंदच आहेत.
अच्छा. ही जी बाकीचे चेंज केले एक 2-3 गल्ली आहे, इथं आपण बघू शकता की आता तर ते त्या ठिकाणी पोहोचणं इम्पॉसिबल आहे कारण की तो थोडं लांब आहे. आता आपण बघू शकता की ह्या ग्रीन बेल्टच्या बाजूचं जे सेक्शन आहे त्यामध्ये कोणतीही लाईट चालू नाहीये. कोणत्याही लाईटीचं इथं म्हणजे कोणत्याही पोलाची लाईट चालू नाहीये आणि जे घरची लाईट पडते तितकंच फक्त तुम्हाला उजेड दिसेल. या ठिकाणचं पण मागलं पण बघू शकता की मागली लाईट चालू आहे आणि या गल्लीतली थोडीफार लाईट चालू आहे. पलीकडल्या गल्लीमधली लाईट चालू नाहीये. तर महानगरपालिकेला हे विनंती आहे की आपण तात्काळ जे आहे ते या वॉर्डामध्ये लक्ष देऊन पूर्ण आपले कामं करून घ्यावे व नागरिकाला याबद्दल अं, अभिनंदन वाटेल महानगरपालिकेचा. नाहीतर जर कामं नाही केले